नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ। आम्ही सगळे आज जमलोत। आपण चाललो आहे मुकेश दादा माहीत आहे सगळ्यांना, त्याचा आज साखरपुडा आहे। तर आपल्याला जायचं आहे निगडे गावात। निगडे गावातली आपली होणारी वहिनी आहे, आज साखरपुडा आहे। तर निघालो आम्ही करसगावमधून। करसगाव निगडे जायचं आहे आपल्याला। तर बघूया आता अमोल दादा आहे, ऋतिक आहे आणि मनीष दादा, शैलेशांना पण निघालेत एकदम टकाटक होऊन। बघूया आपण त्यांना पण एकदम टाईट इन वगैरे करून मस्त निघालेत। बघूया दादा तर देवाच्या पाया पडतोय निघण्यासाठी। जमलेत सगळ्यांना काका पण निघालेत। निघायचं कधी काका पण निघालं का? झाली तयारी सगळी? चला मग। दादा चाललाय आता साखरपुड्याला। सगळ्या काकी पण झालेत, मानसी काकी एकदम टकाटक होऊन चालले। कसं वाटतं एकदम? काय नको आपल्याला टेबला होती आपल्याला ही एक गाडी आहे। गोटवांना पण निघाला, हाय करा बेटा। रुद्रांश पण निघाला। चला ही गाडी आपल्याला। चला रुद्रांश जोरात बोल, परत एकदा बोल। वाडीतली माणसं जमलेत आपल्या। जय श्रीराम, जय श्रीराम। 5 मिनिटातच आपण निघू। वाडी मधले आपल्या सगळी वरिष्ठ मंडळी आले, जमलेत सगळी। नमस्कार। एकदम मस्त कपड्यावर घालून दादाच्या साखरपुड्याला जायला। गाड्या सुटलेल्या आहेत दोन्ही पण। दादा पण बसलाय गोटानाच्या गाडीमध्ये। काढलाय तुझा पण। अजून एक गाडी आहे आपली, ती खाली पिंपळा जिथे थांबलेली आहे। बाकीची सगळी वाडीतली माणसं खाली थांबणार आहेत। 5 मिनिटात खाली पोचू आपण। चला तर मी पण निघालोय दादासोबत। दादाने पण काढलाय दादाची नवीन बाईक डॉमिनॉर। मस्त चला। फायनल आम्ही पोचलोय दापोलीमध्ये। दापोलीमध्ये आपल्याला आता एक कॅमेरा घ्यायचा आहे, त्याला साखरपुड्याची फोटोशूट करायचं आहे। कॅमेरा घेऊन डायरेक्ट आपण जाणार निगड्यामध्ये। एक रिक्षा मागून पोचलो आहे, पण सगळी मंडळी आमच्या घरची अगोदरच आमच्या पोचलेत। करसगावहून आलेले पाहुणे मंडळी यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत। उजालवाडी उत्कर्ष मंडळ व प्रेवाले परिवारातर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन। ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलो तो कार्यक्रम चालू व्हावा अशी विनंती। बटवा सोडायला हुकूम।
द्यायचा त्यांना आता सांगा त्यांना चालणारे बोलले ते चालणारे बोलले मला आता कुठला मागला Hey Alex. join
हा गावचा कावले आमच्या साखरपुड्याला आलाय. चेहरा बघा याचा, झोपेत आलाय आणि साखरपुड्याला. नियत खराब. चालूच नाही केलं तर मला फोटो काढले चालू आहे. एवढा असे धरून ठेवायला लागते. तिकडे हे बसू दे त्याला.